तर या आंतरराष्ट्रीय घडामोडींनंतर आता महाराष्ट्रात येऊया। गणेशोत्सव आणि शिमगा म्हणजेच होळी हे कोकणातल्या जीवन संस्कृतीच्या दृष्टीनं दोन मोठे सण आहेत आणि होळीच्या पार्श्वभूमीवर तळ कोकणामध्ये जाण्यासाठी पर्यायी सागरी मार्ग आजपासून सुरू झाला। मुंबईहून सिंधुदुर्गमधल्या विजयदुर्गपर्यंत सागरी प्रवासासाठी आजपासून रोरो सेवा सुरू झाली। विशेष म्हणजे या फेरी बोटीतून प्रवासी वाहतुकीसोबतच चारचाकी आणि दुचाकींची देखील वाहतूक करता येणार आहे। त्यामुळे सागरी मार्गाने आता तुम्हा आम्हाला आपापली वाहनं देखील तळ कोकणामध्ये घेऊन जाता येणार आहेत। मुंबई ते विजयदुर्गपर्यंतचा हा प्रवास नेमका कसा होता याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी। कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो उत्सव, गणेशोत्सव, होळी, शिमगा, पालख्या आणि याच उत्सवासाठीला जाण्यासाठी आणखीन एक पर्यायी मार्ग खुला झालाय। अथांग समुद्राच्या सोबतच विजयदुर्गपर्यंत जाण्यासाठी एक पर्यायी मार्ग म्हणजे ही बोट। या बोटच्या माध्यमातून मुंबईतून तुम्ही तळ कोकणापर्यंत पोहोचू शकणार आहात आणि याची सुरुवात आज आपल्याला होताना दिसत आहे। महाराजा भारापाताच्या भारागावाच्या भारावेशीच्या भाराराटीच्या भारापाताच्या आणि गणपती गजानना महाराजा शिगम्याच्या मुहूर्तावर ज्या सागरातून रोरो बोट सेवा भाऊचा धक्का ते विजयदुर्ग कोकणात जाता महाराजा। सकाळचे 8:30 वाजता आहेत आणि आपण आपला प्रवास हा सध्याला विजयदुर्गकडे सुरू झाला आहे। प्रामुख्यानं पाहायचं तर सकाळी 8 वाजता ही बोट सुरू होणार होती, मात्र आज उद्घाटन होतं आणि या उद्घाटनाच्या अनुषंगानं साधारणपणे अर्धा तास उशीर आपल्याला होताना जरी का दिसत असला तरीही जवळपास 2:30 पर्यंत ही बोट आपल्याला विजयदुर्गपर्यंत पोहोचताना दिसेल अशा प्रकारची शक्यता आपण सध्याला वर्तवूया। आमचा पहिलाच अनुभव, तो अनुभव घेण्यासाठी आम्ही खास देवगडहून मुंबईवरून आता आम्ही रोरो सेवाने जातो। 80 ते 81 सालामध्ये प्रवास केला आहे। कोकण शक्ती आणि कोकण सेवक अशी बोटीची हे होती। त्या म्हणजे दोन तेव्हा बोट सुरू होत्या, म्हणजे पण अशा प्रकारची बोट होती का? अशा प्रकारची नव्हती, अत्याधुनिक नव्हती, पण खूप चांगला त्यावेळेचा पण प्रवास होता आणि तो प्रवास आम्ही केलेला आहे आणि तोच प्रवास आज आम्ही परत करत आहोत। आता सध्या गणपतीला कोकणी लोक जातात, काही लोकांना तिकीटच नाही भेटत आणि जायचा प्रवास म्हणजे जायचंच असतं। त्यावेळी हा जो M2Mचा प्रवास आहे ते गाडी घेऊन जाणं आणि तिथलं काम करणं हे प्रवास सोपं होईल याच्याने। प्रीमियम इकॉनॉमी नंतर आपण आलेलो आहे फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लास ह्या लाऊंजमध्ये आणि ज्या प्रकारे चित्रपटगृहांमध्ये आपण आसन व्यवस्था किंवा ॲस्थेटिक बघतो त्याच प्रकारची सेवा आणि एकूण सुविधा इथं देण्याचा प्रयत्न आपल्याला होताना दिसतो आहे। तुम्ही प्रवास करताय, तुमचा अनुभव काय? हे कोकणवासियांची स्वप्नपूर्ती आहे। म्हणजे 84 साली शेवटची बोट थांबली
आणि कोकणवासियांची 84 सालानंतरची ही 2026मध्ये पूर्ण झालेली स्वप्नपूर्ती आहे. बोटीने प्रवास कोकणात करणं. मुंबईवरून गाडी घेऊन आज पहिल्यांदा ते याच्यामध्ये बसलो, निघालो आणि मी असली बोटामध्ये जे आहेत ना, हाँगकाँगला बसलो होतो, सिंगापूरला बसलो होतो. इकडे ही चालू झाली. खूप सुंदर काम केलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. पण तुमचा अनुभव कसा आहे, म्हणजे त्या बोटी आणि ह्या बोटींमधला तुम्हाला काही फरक जाणवला? सेम एक्सपिरियन्स. हे आपल्याला हाँगकाँग सिंगापूरसारखी जी आहे सुविधा आता इकडे मुंबईला उपलब्ध झाली आहे. आमच्याकडे सगळ्या सीटचा खालती एक लाईफ जॅकेट दिलं आहेत. ओव्हरसाईज लाईफ जॅकेट आम्ही इकडे ठेवले आहेत या बाजूला. आणि लहान मुलांना लाईफ जॅकेट ते टी व्हीचा खालती ते कपाट बनवलं आहे, तिकडे लाईफ जॅकेट्स आहे लहान मुलांना, इन्फंट लाईफ जॅकेट्स. आणि सेफ्टी कार्ड्स आहेत प्रत्येक सीटचा पाठी. हे बघा, हे सेफ्टी कार्ड आहे. सेफ्टी गाईडलाईन्स आहेत इकडे, तुम्हाला सगळे भेटेल. लाईफ जॅकेट कसा घालायचा, तुम्हाला काय काय नाही करायचं, नो स्मोकिंग आहे, लेटरिंग आहे, सगळं. जवळजवळ 40 वर्षानंतर बोट सेवा सुरू झाली आहे. खरंच खूप छान आणि सुखकारक असा प्रवास होता. तुमचा अनुभव कसा होता? खूप छान होतं सर. खूप छान, खूप छान. थोडा उशीर लागला असं वाटलं? नाही, पहिल्यांदा सुरुवात आहे आपली, त्यामुळे उशीर थोडा झाला हरकत. सकाळी 8:30 वाजता सुरू झालेला प्रवास विजयदुर्गपर्यंत येत दुपारी 4:30 वाजता आपल्याला संपताना दिसतोय. 8 तासाचा हा संपूर्ण प्रवास म्हणावा लागणार आहे. पहिलाच दिवस होता आणि समुद्रामध्ये देखील वाहतूक कोंडीमुळे पहिल्या दिवशी 1 तास आपल्याला उशीर होताना दिसलेला आहे. खर्चिक जरी का असला तरीही प्रवासामध्ये वेळ वाचताना दिसतोय. कॅमेरामॅन रोहित कांबळेसह अभिषेक मोठाळ, ABP माझा, विजयदुर्ग. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.